सांडपाण्यापासून शुद्ध पाणी निर्मिती करणाऱ्या ठाणे पूर्वेतील मलनिस्सारण प्रकल्प पांढरा हत्ती ठरला आहे। या प्रकल्पातून ठाणे महानगरपालिकेला 1 रुपयाही उत्पन्न मिळत नसताना कंत्राटदाराला मात्र वर्षाला 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत। महापालिकेचे दुर्लक्ष आणि कंत्राटदार कंपनीकडून होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे ठाणेकरांच्या कररूपी पैशाची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे। ठाणे पूर्वेत कन्हैयानगरलगत ठाणे महानगरपालिकेने पीपीपी तत्वावरती मलनिस्सारण प्रकल्प उभारला असून 2021 साली संबंधित कंत्राटदार AK इलेक्ट्रिकल्स या कंपनीने प्रकल्पाचं काम सुरू केलं। वर्षभरात हा प्रकल्प कार्यान्वित करणं अपेक्षित असताना त्यासाठी 2025 साल उजाडले। विशेष म्हणजे या प्रकल्पाची सांडपाण्यातून 120 MLD पाणी शुद्ध करण्याची क्षमता असताना फक्त 5 MLD शुद्ध पाणी तयार करण्यात आलं आहे। सांडपाण्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावणे आणि तयार होणे हे शुद्ध पाणी विकून महापालिका उत्पन्न मिळावे असा उद्देश या प्रकल्प उभारण्यामागे होता। मात्र आजतागायत अपेक्षित पाणी निर्मिती झाली नाही, शिवाय पाणी विक्रीही झाली नाही। उलट महापालिकेला दरवर्षी कंत्राटदार कंपनीला नाहक 10 कोटी रुपये द्यावे लागत आहेत। ही ठाणेकरांच्या कररूपी पैशांची लूट होत असल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला आहे। या प्रकल्पाची पाहणी आमदार संजय केळकर यांनी केली। यावेळी त्यांच्यासोबत आमदार निरंजन डावखरे, स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण, ओमकार चव्हाण आणि अधिकारी वर्ग उपस्थित होते। ठाणे महापालिका हा निरनिराळ्या बाबतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या विभागामध्ये हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षामुळे, अनियमिततेमुळे आणि जाणून बुजून केलेल्या काही गोष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी नागरिकांच्या खिशाला चाट पडलेली आहे। ठाण्याला जे मलनिस्सारण केंद्र आहे, हे केंद्र जे आहे ते खूप आधी वर्षापासून त्यांनी सुरू केलं। त्या ठिकाणी PPPच्या तत्वावर ते एका एजन्सीला दिलं। आज मी आणि आमदार निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर लक्षात आलं की 120 MLD पाण्याची कॅपॅसिटी त्या केंद्राची आहे। त्या ठिकाणी 58 MLD देखील जे त्या सिस्टीममधनं यायला पाहिजे ते येत नाही आहे आणि फक्त 5 MLD पाणी जे आहे ते प्युरिफाय होऊन तयार आहे। ते देखील आत्ता विक्रीची व्यवस्था काही नाही आहे। आता ही काही परिस्थिती योग्य नाही आणि ठाणेकरांना देखील मारक आहे। यासाठी केंद्र सरकारने यांना 90 कोटी रुपयाचा दंड ठोठावले 2 वर्षापूर्वी। जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जावर 9 कोटी रुपये व्याज भरायला लागतंय। महापालिका म्हणते त्यांनी भरायला पाहिजे आणि ते म्हणतात की यांनी भरायला पाहिजे। अशा प्रकारची टोलवाटोली आहे आणि 1 रुपया पाणी देखील याची विक्री होत नाही आणि त्याच्यामुळे हा एक प्रकारचा हातबट्ट्याचा व्यवहार आहे। याच्यामध्ये अनियमितता आहे, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे आणि अशा प्रकारे दरवर्षी 10 कोटी रुपये आम्ही त्या एजन्सीला देतो, पण आमच्या हातात काहीच लागत नाही। हे पाणी जे आहे ते MIDCला विकलं पाहिजे, बगीच्यांना त्याचा वापर झाला पाहिजे। तिथे कन्स्ट्रक्शनची कामं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शहरात चालली आहेत, त्याच्याकरता वापरता येऊ शकतं। अनेक प्रकारे त्याची विक्री होऊ शकते। रिसायकलिंग झाल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग केला पाहिजे, पण आज 1 सुद्धा रुपयाचा होत नाही। हे पाणी खाडीत सोडलं जातं आणि त्याच्यामुळे आम्ही व्हिजिट केली। याचा जाब जो आहे तो ठाणेकरांना यांना द्यायला लागेल। ज्या पद्धतीने करोडो रुपये यांनी त्या ठिकाणी वापरलेले आहेत आणि तिथले जे अधिकारी आहेत झांबरे, हे झांबरे वर्षानुवर्ष आहेत तिथे। मागच्या 2-3 वर्षापूर्वी देखील त्यांनी जे म्हणून आम्ही विचारलं होतं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यामुळे महापालिकेने ताबडतोब याच्यामध्ये लक्ष घालून एक तर हा प्रकल्प जो आहे हा नुसताच खर्चिक प्रकल्प ठेवलेला आहे। खरं याच्यातून चांगलं होऊ शकतं, परंतु त्याच्यामध्ये योग्य पद्धतीचं नियोजन नसल्यामुळे ठाणेकरांच्या पैसे जे आहेत ते फुकट जात आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या देखील आठवड्यामध्ये पुन्हा आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत। काही आमचा अर्धवट आम्हाला बघून आम्ही या ठिकाणी आलो आहे, परंतु पुन्हा पार्ट 2 जो आहे तो पुन्हा जाऊन त्या ठिकाणी याच्यामध्ये अनेक हात आहेत। अशा प्रकारचे जे प्रोजेक्ट असतात, आमचं काय म्हणणं आहे की तो प्रोजेक्ट जो आहे तो फिजिबल कसा होईल याच्याकरता पूर्ण ताकद आपण लावूया, परंतु त्या प्रोजेक्टमधनं नुसती उघराणी होईल अशा प्रकारचा प्रोजेक्ट कसा काय चालेल? वेळच्या वेळी तुम्ही त्याच्यामध्ये नियोजनबद्ध तुम्ही व्हिजिट करायला पाहिजे। वर्षाला 10 कोटी रुपये देतोय आम्ही,
इथे या झोपडपट्टीमध्ये आमच्या काही काम करून घ्यायचं असेल तर निधी नसतो, संरक्षक भिंत बांधायची असेल तर निधी नसतो, त्या ठिकाणी एखादं शौचालय बांधायचं असेल तर निधी नसतो. आणि या प्रकारे 10-10 कोटी रुपये आम्ही वर्षाला देतोय हपापाचा माल गपापासारखं त्या कॉन्ट्रॅक्टरला, आणि त्याच्याकडेच सगळे आहेत. 8 प्रकारचे 8 STP प्लॅन जे आहेत ते एकाचला. ही एक आमची चांगली सवय की जे काही आहे ते प्रभाग वाईज एकालाच आम्ही देऊन टाकतो. त्यामुळे चुकीच्या नियोजनामुळे ठाणेकरांना हा फटका बसतोय. ठाणेकर महापालिकेच्या अशा पद्धतीच्या कामाला, कारभाराला अजिबात सहन करणार नाहीत आणि त्याचा जाब त्यांना द्यायला लागेल. निधीचा विषय